नमस्कार. आता आपण पाहत आहोत चिंतामणी विजय अध्याय 32वा आणि यामध्ये रामाचे मकरध्वजास सहाय्य आणि रामकृत महाकाली प्रार्थना आणि रणात जय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आकाशपतित तोय यथा गच्छति सागरा सर्वदेव नमस्कारं केशवं प्रति गच्छति. गोपाल कृष्ण महाराज की जय. गणपती बाप्पा मोरया. श्री गणेशाय नमः. श्री विघ्नेश्वरा विघ्नहरा दयासागरा सिद्धीच्या वरा पुराण पुरुषा परात्परा जगदुद्धारा जगतपती. त्रिगुणाचा तू मूळ नायक व्याप्त सर्व चरात्मक नाम तुझे विनायक अचळ अविनाशी तू एक. परब्रह्म ऐसा तू चिंतामणी विश्वात्मक मोक्षदानी. तो तू मुळे तटी वसोनी म्हणजे मुळा नदीच्या तीरावर. म्हणजे हे सगळं थेऊरचंच आपल्याला आख्यान दिलेलं आहे. मुळे तटी वसोनी भक्ता लागी रक्षिशी. सद्भावे देवा तुझला स्मरता तत्काळ मानसी होय स्फुरता. हे निजदासे जाणून चित्ता धरले पाया खंड. धुंडी वरदा श्री गणेशा पूर्ण करीसी माझी आशा. विश्वंभरा विश्वेशा पायी लागलो सद्भावे. धुंडी विनवी श्रोतयास मागील अध्यायी कथा सुरस. कालीच्या कथिता सद्वरास मारुती मानसी दचकला. नारदाची ऐकता वाणी मारुती खिन्न झाला मनी. नारदासी प्रेमेन मोनी हस्त जोडोनी बोलत. माझा तू मुनी सद्गुरु राया सांगे माते तयासी उपाय. दयावंता तुझे धरले पाय तारी आता मज लागे. मारुतीचा सद्भाव जाणून चित्ती आनंद झाला नारदा प्रती. प्रेमे धरुणी तयासी हाती सन्मुख तेव्हा बैसवीत. म्हणे यासी उपाय असे एक तो मी सांगतो श्रवणी ऐक. प्रार्थित व आता विनायक सद्भावे शरण जावोनी. जो निर्विकल्प निरंजन पूर्ण ब्रह्म सनातन ऐसा देवादिदेव जो गजानन करी आराधन तयाचे. प्रसन्न होता एकदंत न ढळे तुझे ब्रह्मचर्य व्रत. सुशब्द हे ऐकता हनुमंत वदता झाला आनंदे. प्रसन्न व्हावया श्री गणपती कैसी करू मी तयाची भक्ती. तरी उपाय सांगे आता मज प्रती सद्गुरु तू पै माझा. नारद तेव्हा आनंदून कथिले उत्तम गणपतीचे आराधन. एकाक्षरी मंत्र उपदेशून श्री हस्त ठेविला. हिमाद्री पर्वताच्या दरी श्रेष्ठ जो जी का ब्रह्मपुरी. तेथे जाऊन तू जप करी एकाक्षरी मंत्राचा. हनुमंतासी ऐसे कथोनी नारद गेला स्वर्गभुवनी. तेव्हा वायुसुत आनंदोनी हिमाचळी पातला. ब्रह्मपुरीच्या उपवनात त्वरे येतसे हनुमंत. शुद्ध स्थळ लक्षिता चित्त आनंदित झाले. गंगोदके करुणी स्नान नित्यकर्म सर्व सारून. सद्गुरु पदमनी स्मरून आसनी अढळ बैसला. हृदय स्मरोणी गजानन मानस पूजा करोनी पूर्ण. उत्तम गणपतीचे आराधन करता झाला सद्भावे. अन्न पाणी सर्व वर्जून एकाक्षरी मंत्राचे करी अनुष्ठान. एकविशंती दिनप्रमाण एकाग्रतेने बैसला. गजाननाशी जडली वृत्ती हरपली मनाची मनोवृत्ती. ध्यानी ठसावला मंगलमूर्ती निमग्न झाला चिद्रूपी. जाणून अंतरी सद्भक्ती प्रगट झाला श्री गणपती. निर्विकारजी ब्रह्ममूर्ती सन्मुख तेव्हा ठाकली. ध्यानी लक्षोनी निमग्न आनंदोनी या गजानन. म्हणे अपेक्षित मागे वरदान प्रसन्न झालो तुझ लागी. सुशब्द ऐकता कर्णरंध्रात सावध झाला अंजनी सूत. नेत्र उघडून या लक्षित तो गजवदन देखिला. मारुती मनी आनंदोनी सद्भावे लागला गणेश चरणी. सन्मुख उभा राहुनी स्तुती करिता आनंदे. देवादिदेव तू गजानन निर्विकार निरंजन. करता तुझे नामस्मरण कामना पूर्ण शीघ्र होती. प्रसन्न झालासी तू एकदंत तरी पूर्ण करी माझा हेत. दीन अज्ञान मी तव भक्त मागतो पदासी नमोनी.
शुद्धा नामे महिदुहिता, तिने आराधुनी कलिका माता, केली प्रसन्न जगन्माता, सद्भरती येसी मागितला. मजसवे व्हावे सावधान, मागितले हे वर प्रदान. ब्रह्मचारी मी वायुनंदन, तरी होईल भंग मम व्रताचा. महाकालीने हा दिदला वर, तो अन्यथा नो हे साचार. तरी दयाळू तू लंबोदर, दूर करी संकट हे. रक्षी आता माझी आव्रता, दीनदयाळा एकदंता. करी माझी पूर्णता, धरले चरण सद्भावे. सद्भावे वदता मारुती, संतोषुनी श्री गणपती. समीप बैसोनी तया प्रती, करी तृप्ती ते समयी. स्वांगीची काढून मळी, स्वास्ते चर्चिला महाबळी. सद्वर अर्पिला तये वेळी, प्रसन्न वदने करोणी. अंग तुझे हे सिंदूर चर्चित, न भंगे कदा ब्रह्मचर्य व्रत. शनिवारी नेमे मस्त, लावी सर्व अंगासी. तुझ्या पुच्छासवे सावधान, शुद्धेचे हे होईल लग्न. महाकालीचे वरदान, असत्य नव्हे कल्पांती. पुच्छाग्रीचे कच्छ पाही, जीव निर्जीवात्मक अभेद तेही. तयासी सावधानाचा दोष नाही, त्याने तव व्रतासी बाधनसे. वदोनी ऐसे चिंतामणी, अदृश्य झाला तय क्षणी. वायुनंदन आनंदला मनी, सद्वर कानी ऐकोनी. इकडे खड्गासूर मैकावती, आनंदय बैसलासे सभे प्रती. तो मयासूर नातू त्वरित गती, सभास्थानी पातला. भेटोनी या खड्गासुरासी, वदता झाला स्वमनोगतासी. अंगीकारी ममतनयसी, इच्छा पूर्ण करीही. वदता ऐसे धन्य माळी, खड्गासुर हर्षला हृदयस्थळी. निश्चय करून तय वेळी, सिद्धता केली तत्काळ. 4 दिवसपर्यंत सोहळा केला अत्याद्भुत. याचक धने केले तृप्त, अन्नार पिले सर्वासी. नाम ठेवले प्रभावती, धन्य आनंदला चित्ती. दासदासी अश्वहस्ती, धनराशी अर्पिल्या. ऐसे काही दिवस गेल्यावरे, खड्गासुर मने विचार करी. यज्ञ करावा ये अवसरी, महाकालीचा ये सबई. कुळगुरु जो महाभिमानी, तयासी आणवी सन्मानानी. शुक्राचार्य येता सज्ञी, मने आसुरानंदला. रत्नपीठी तया बैसवून, सद्भावे करून अर्चन. प्रार्थिता झाला कर जोडून, म्हणे हेतू पूर्ण करी माझा. करोनी पशुयज्ञासी, बळी द्यावे मकर ध्वजासी. यज्ञ हा करी सांगतेसी, सद्गुरुनाथा ये काळी. तेव्हा शुक्राचार्य संतोषुनी म्हणी, कुंड निर्मिले अष्टकोनी. यज्ञ आरंभिला तय क्षणी, असुर गुरुने ते काळी. मकरध्वज पशु जाणून, तयाचे यज्ञ आरंभी करी पूजन. मकरध्वज झाला कंपायमान, पूजन करता तयाचे. यज्ञासमीप शिबिरात, बंधन करून ठेवले त्यास. झाला तेव्हा चिंताक्रांत, काहीन सुचे ते काळी. त्याने प्रभुसेवक येऊन वेगेसी, गुप्तरूपे भेटला मकरध्वजासी. त्याने गहिवर दाटला मानसी, लक्षिता नेत्री तयाते. अश्रुधारा लोटल्या नयनी, शरीर कापे तय क्षणी. विचार न काही सुचे मनी, परिधैर्य देवोनी बोलत. म्हणे आयशा महत संकट समयास, कोण करील मज साह्यास. प्राणांत ओढवला खास, तरी काय उपाय करू आता. जरी बिभीषणासी जाऊन, सांगेल कोणी वर्तमान. माझी असह्या लागून, केवी येईल या समयी. तेव्हा सेवक वदे तयासी, चिंता न करी निज मानसी. जाणून आता वेगेसी, बिभीषणासी आणतो. न लागता एक क्षण, लंकेसी येतो जाऊन. विघ्न करीन हे निरसन, चिंता मानसी न करी. मकरध्वज वदे दीनवाणी, केवी जासील आवरणातोनी. वायुतान स्पर्श त्यातोनी, कदा बाहेर जावया. तरी कालीच्या या आवरणातूनी, केवी जाशील तू एक क्षणी. हरिहरादी सुदापानी, शक्य होती जावया. ऐकता तयाचे वचनोक्ती, प्रभू वदे तया प्रती. चिंता न कर तू राया चित्ती, त्वरे जातो आताची. मा कालीचा मजलावर, संकटी स्मरता तू साचार. तत्काळ प्रगटो निमी निर्धार, रक्षण करीन पै तुझे. तरी आज्ञा दे मज लागून, साह्यासे आणतो बिभीषण. मकरध्वज ऐकता वचन, चित्ती मोद पावला.
सखया त्वरित जाऊन या, कार्यसाधी हे गुणलया, ऐसे प्रेमे वदोन या, कुरवाळीला स्वकरे. तेव्हा प्रभू होऊन हर्षभरित, मा कालीचे स्मरण करीत, ती गुप्तरूपे प्रकटोंतेत, वदती झाली तयासी. सद्भक्त भूत्या तू होवनी, जाई या आवरणातोनी, कोणी नाटकी तुझ लागोनी, येता जाता ममवरे. देवट्या तू थोर माझा भक्त, वंदतील तुझ जन समस्त, वदोनी ऐसे होता गुप्त, प्रभू म्हणी आनंदला. उदयोस्तु वदनी वदोनी, देवटी हस्तकी धरुनी, झाला आवरणातुनी, उदयोस्तु वदे ते काळी. डोळ्याचे पाते जुन लवत, तितक्यात पातला लंकेत, सुयश धरुनी त्वरित, बिभीषणासी भेटला. कथिता सकळ वर्तमान, बिभीषण झाला क्रोधायमान, तत्काळ जळभार सिद्ध करून रथारूढ झाला. वाद्यनाद धडकला थोर, चतुरंग चालला जळभार, नादे कोंदले आंबर, धुरोळा नभी दाटला. सेना सिंधू चालला थोर, हाका देती महावीर, मैकावतीत येता सत्वर, दनानली पुरी ते काळी. खड्गासुरासी येऊन हेर, सांगती सकळ समाचार, सैन्य समुदाय घेऊन थोर, लंकेश्वर पातला. दूतमुखीचे ऐकता वचन, खड्गासुर झाला क्रोधायमान, दळभार सिद्ध करून समरभूमीसी लोटला. कालीच्या थोर आवरणात, कोणीन दिसेस बरी व्यक्त, बिभीषण झाला चिंताक्रांत, म्हणे युद्ध कोणासे करावे. वीर हाका देती थोर, अचुकांगी लागती शर, झाला रणी हाहाकार, घाये वीर हुंबती. बिभीषणे स्मरोनी रामचरण, असंख्य वर्षला दिव्यबाण, खड्गासुर वीर महान, शरे शर सर्व छेदले. बिभीषणे विचार करून स्वचित्ती, सोडता गबसती आसराप्रती, तेजहीन सर्व दिसती महाकालीच्या आवरणात. शस्त्रास्त्रासी बहुप्रेरिता, पूर्ण न होय मनोगता, लंकादिशे हे समरी लक्षिता, भय पावला मानसी. खड्गासूर ख्यातिवंत, राक्षस दळाचा करुणी अंत, बिभीषणासी शराद्भूत, हानोनी विकळ पाडला. समीप येऊनी खड्गासूर, बिभीषणासी बांधून अतिसत्वर, घालून या स्वरथावर, घेऊन गेला तत्काळ. यज्ञस्थानी तयासी आणोनी, शुक्राचार्यास वदे नमोनी, लंकादिशा आणला बांधोनी, तुमच्या कृपे करोनिया. कुळक्षयासी कारण, अतिपापिया असे महान, न पाहावे याचे कदा वदन, वध करावा याचा. तरी आता पशुयज्ञाच्या अंती, द्यावी पूर्ण आहुती, त्याने नरयज्ञाची होईल प्राप्ती. उदयिक माध्यानी रवी येता, ऐसे शुक्राचार्यासी वदोनी, बिभीषण बांधला आकर्षोनी, उभयास ठेविले एक स्थानी, रक्षक भोवती ठेवोनी. एकत्र करता उभयासी, भय पावले निज मानसी, कोण म्हणते कोण धावले या समयासी, श्रीरामासी कोण धावेले या समयासी, श्रीरामासी सांगावया. उभयताचे जाणवणी मानस, प्रभुसेवक म्हणे तयास, आणतो मी श्रीरामास अयोध्येसी जाऊनी. ऐकता द्वयांची शुभवचनोक्ती, बिभीषण आनंदाला चित्ती, वदता झाला तयाप्रती, आणि रामासी त्वरे जाऊनी. उभयासी तेव्हा करुणी नमन, उदयोस्तु उच्चारून, अयोध्येस पावलान लागता क्षण, श्रीरामासी भेटला. जोडून या दोन्ही कर, कथिला सकळ समाचार, उदयिक माद्यानी येता दिनकर, आहुती उभयाची नेमिली. उभयाच्या डोळी उरला प्राण, बिभीषणे सांगितले तुझ लागून, सोडवी आता धावून, उभयासी त्वरे श्रीरामा. तरी ते भक्त शिरोमणी, रक्षी उभयासी चापपाणी, श्रवणी ऐकता दूतवाणी, मानसी विचारी. मैकावती साता पाही, जाता नये या संकट समयी, उभयासी या सोडविता येत नाही, संकट समयी जाओनी. द्वयाचे न होता आजी रक्षण, माते लागेल हे दूषण, वदता ऐसे रघुनंदन, स्तब्ध झाला ते समयी. रामचरणी तेव्हा नमोनी, मारुती वदेत क्षणी, रामा चिंता न करी मनी, आज्ञा देई मज लागी. वदोनिया खड्गासुरासी, घेऊन येतो उभयतासी, मारुती वदे श्रीरामासी, वीरश्रेष्ठ आगळा. आता यात कथा अशी दिलेली आहे की मागच्या अध्यायामध्ये कालीनं त्या शुद्धा नावाची जी मैरावणाची मुलगी आहे तिला वर दिला होता आणि तिने हनुमंताशी लग्न व्हावं म्हणून सांगितलेलं होतं. त्याप्रमाणे आता ह्या अध्यायामध्ये कथा दिलेली आहे. तर
तर हे नारदाने सगळं सांगितलं मारुतीला येऊन. मारुती मनामध्ये दचकला आणि मग सगळेजण नारदालाच पकडतात, बाबा तूच आमचा सद्गुरू, तूच आम्हाला रस्ता दाखव. तसंच यांनी केलेलं आहे की बाबा तूच मला ह्यातनं मार्ग दाखव की माझं ब्रह्मचर्य काही जाता कामा नये. मग तेच सांगितलं नारदान त्याला पण की तू गणपतीची उपासना कर, गणपतीचं तपश्चर्या कर. मग त्याला पण एक अक्षरी मंत्र दिला गणपतीचा, त्याप्रमाणे हनुमंताने त्याचं तप केलेलं आहे तिथं. मग त्याला झाला गणपती प्रसन्न आणि म्हणे की बाबा तुला काय पाहिजे तू सांग. गणपतीचं आराधन केलं. कुठे सांगितलं करायला? हिमालयामध्ये दरी आहे, त्या दरीत ब्रह्मपुरी नावाची गुहा आहे किंवा उपवन आहे, तिथं जाऊन तू प्रार्थना कर, तपश्चर्या कर. त्याच्यानुसार त्याने केलेली आहे आणि त्याच्या त्या तपश्चर्येमुळं गणपतीसमोर उभा राहिला. मग गणपतीचं सोंड आहे, 4 भाऊ आहेत, शेंद्री वर्ण आहे, असं सगळं त्याचं रूपडं आहे. आणि मग त्याने मारुतीला विचारलं, बाबा काय कशासाठी मागतो आहेस, का माझं एवढं तप करतो आहेस, मला सांग. मग ते म्हणे बाबा काय सांगू म्हणे, माझी आता परिस्थिती वाईट आहे. तर शुद्धा नावाची जी रावणाची मुलगी आहे, तिनं काळीचं व्रत केलं आणि कालीनं तिला आशीर्वाद दिला आहे की माझ्याशी तिचं सावधान होईल. आणि माझं तर ब्रह्मचर्य व्रत आहे, मी काय करू, मला ह्यातनं काहीतरी मार्ग काढ. मग गणपतीने त्याला प्रेमाने आपल्या शेजारी बसवून घेतला आणि आपल्या अंगी, गणपतीला पण सिंदूर असतो आणि मारुतीला पण सिंदूर असतो बघा, तर आपल्या अंगाची मळी काढली सगळी आणि ती मारुतीला लावली आणि म्हणे आता हे झालं तुझं कवच, तुला हे सिंदूर मी लावलाय सगळा, तर आता काय तुझं ब्रह्मचर्य व्रत भंगणार नाही. पण कालीचं वचन पण, कालीचा वर पण काही विफळ जाणार नाही ना, तर तुझं लग्न होणार, पण तुझ्या शेपटीशी तुझं लग्न होईल. आणि मग म्हणे ते शेपटावरचे जे केस वगैरे आहेत त्यांना काही जीव नसतो म्हणे, तर त्याच्याशी लग्न झालं तर काही हरकत नाही आहे, असं सांगितलेलं आहे त्याला. असं म्हणून चिंतामणी आपल्या ठिकाणी गेला आणि वायुनंदन आपल्या ठिकाणी. आता इकडे खडगासूर बसलाय ना राज्यावर, मकरध्वजाला कैदेत टाकले आणि आपण राज्यावर बसलाय. खडगासूर हा त्याचा मुलगा रावणाचा, जे दोघंही तपश्चर्याला गेले, आईला शिव्या दिल्या तू पापिणी आहेस वगैरे, ते दोघं शुद्ध आणि खडगासूर. मग आता म्हटलं यज्ञ करायचा आपण. वृत्ती कशी बघा, मग त्यानं शुक्राचार्याला बोलावलं आणि सांगितलं की पशुयज्ञ करायचा आणि त्यामध्ये बळी कुणाचा द्यायचा, तर मकरध्वजाचा, कारण मकरध्वज मारुतीचा मुलगा ना, म्हणजे तो एक प्रकारे कोण आहे, माकडच आहे किंवा नरवानर म्हणतात तशा पद्धतीचा आहे. तर म्हणे ह्याचा बळी द्यायचा. शुक्राचार्याला काय, तो तर राक्षसांचाच गुरु आहे, तो तयार झाला. चला म्हणे देऊया बळी, करूया आपण. मग अष्टकोनी यज्ञकुंड वगैरे केलं, यज्ञाचा आरंभ केला आणि यज्ञातला पशु म्हणून कैदेतनं मकरध्वजाला बाहेर काढला आणि त्याला त्याचं पूजन केलं मकरध्वजाचं. आता ॲक्च्युअल तो आधी राजा होता ह्या नगरीचा, त्यालाच तिथं राज्य दिलं होतं ना. कोण हा जो खडगासूर जो आहे, तो येण्याच्या पूर्वी मकरच तिथे राजा होता. त्यामुळे काही सेवक असे होते जवळचे अजूनही. मग त्याच्यामध्ये आता ह्याला बांधून ठेवलेला, पार तिथं पूजन केल्यावर थरथर कापायला लागला. त्याला कळलं हे माझा बळी देणार म्हणून. आता म्हणे या महत् संकटामध्ये मला कोण हे करेल, मदत करेल, कोण बिभीषणाला जाऊन सांगेल की माझ्या सहाय्याला ये म्हणून. कारण ते रावण, रावण आणि महिरावण हे पाताळात आणि तो वरती लंकेत. मग तो एक सेवक होता प्रभू नावाचा. तो सेवक म्हटला चिंता करू नको, मी क्षणामध्ये जाऊन बिभीषणाला घेऊन येतो. तो खिन्नपणे म्हणला, अरे कालीचं आवरण आहे एवढं मोठं. त्यानं वर मागितलेलं ना कालीला की जोपर्यंत हनुमानाचं आणि माझ्या बहिणीचं लग्न होत नाही तोपर्यंत मला कोणाच्या हातून मरण नको, कारण त्याला माहिती आहे हनुमान ब्रह्मचारी आहे, लग्न करणारच नाही आहे. मग मकरध्वज म्हटला, अरे कालीचं आवरण आहे, ह्या आवरणातनं कोणाला बाहेर जाता येत नाही, कोणाला श्वास घेता येत नाही बाहेर जाऊन, तर तू कसा जाशील यातनं. तर म्हणे कालीचं मला वरदान आहे, मी जेव्हा तिला कधी स्मरण करेन तेव्हा ती काली मला मदतीला येणार आहे, असं त्याने सांगितलं. मग त्याला आनंद झाला. जा म्हणे बाबा त्वरित जा आणि ह्याला सांग सगळं बिभीषणाला. मग तो प्रभू हर्षभरित झाला, त्याचं नाव प्रभू आहे हा. आणि मग ते कालीची प्रार्थना केली की ह्यातनं मला मार्ग काढायचा आहे, मला असं असं जायचं आहे. मग कालीनं ती गुप्त रूपानं प्रगटली आणि त्याला म्हणली तू भुत्या हो माझा. भवानीचा भुत्या असतो बघा, तशी खंडोबाची वाघ्या मुरळी आहे
तसा भवानीचा गळ्यात कवड्याची माळ घातलेला भुत्या असतो. माझा भुत्या हो, हातात देवटी घे आणि तू जा म्हणे, तुला कोणी अडवणार नाही, कुठं जाऊ येऊ शकतोस कुठंही. मग भवानी आईचा उदय असतो म्हणत म्हणत याने हातात देवटी घेतली आणि काही क्षणात त्या आवरणातनं बाहेर पडून तो लंकेत गेला. मग तोपर्यंत रावणाचा वध झालेला आहे. बिभीषण लंकेवर राजा म्हणून बसलेला आहे. राम आपला अयोध्येला आलेला आहे. त्यानंतरची ही कथा आहे. मग त्या बिभीषणाला सगळं सांगितलं, असं असं घडलंय आणि उद्या त्या मकरध्वजाचा बळी देणार आहेत. आता हे एक ना, बिभीषण काय, हनुमान काय, राम काय. मग हनुमानाचाच मुलगा हा मकरध्वज. मग बिभीषणानं लगेच सगळं आपलं सैन्य घेतलं आणि धुरोळा उडवीत मोठा सेना सिंधू म्हणजे मोठा अगदी सेनेचा असा सागर घेऊन त्या खड्गासुराची लढाई करायला तिथे तो येऊन पोचला. मग त्याच्या हेराने जाऊन सांगितलं धावत धावत की बिभीषण आलेला आहे आणि बिभीषण लढाईला आलाय आणि तो पण आपलं सगळं सैन्य घेऊन आलाय. पण ह्याला आशीर्वाद कसा होता कालीचा, तर तिचं आवरण असायचं, म्हणजे त्या लोकांना कोण लढाई करताना दिसायचंच नाही की आपण कोणाशी लढायचं बाबा. इथंही तेच झालं, कोण दिसेनाच, आपण लढायचं कोणाशी. मग तो आपला त्यांना मात्र अंगावरती बाण लागत होते. मग आता रामाचं नाव घेऊन बिभीषणानं काही बाण सोडले, पण ते बाण गेले, पण ह्या खड्गासुरानं बाण सगळे तोडून टाकले आणि शेवटी त्या बिभीषणाला पण त्याने बंदी घेतला आणि आला आणि ह्याला काय म्हटला शुक्राचार्याला, हा बघ म्हणे दुसरा नरबळी आणलाय मी, आता ह्याला पण बळी द्यायचा. हा तर म्हणे म्हणजे त्यानं रामाला सगळं सहाय्य केलं होतं आणि सगळ्या गुह्य गोष्टी रामाला बिभीषणाकडूनच कळल्या होत्या. बिभीषण नसता तर राम काही रावणाला मारू शकत नव्हता आणि लंकेला जिंकू शकत नव्हता. तर हा कुळक्षय म्हणे, ह्यानं कुळाची सगळ्या हानी केली. ह्याचं तर तोंडसुद्धा बघू नये पाप्याचं. ते आता पण म्हणतात ना, घरका बेदी लंका डाय किंवा घरचा बेदी लंका धन, अख्खी लंका जळून गेली त्या घरच्या बेद्यामुळं. तर याचा तर वधच करू आपण, पशुयज्ञ करू आणि नंतर ह्याचा वध करून नरयज्ञ करू आणि दोघांनाही धरलं आणि एकाच जागी ठेवलं. आता मकरध्वज आणि बिभीषण दोघं घाबरले, थरथर कापायला लागले, करायचं काय. मग त्या प्रभूला म्हणले, आता हे सगळं जाऊन जर रामाला कुणी सांगितलं तरच म्हटलं आता आमची सुटका होईल. मग तो प्रभू म्हणाला, मी जातो, मी लंकेतही जातो आणि रामालाही घेऊन येतो, काही काळजी करू नका. मग बिभीषण आनंदला, म्हटलं जा बाबा, रामाला ताबडतोब घेऊन ये. मग ह्याच्याकडे कालीनं दिलेली शक्ती होती, त्यामुळं तो ताबडतोब लंकेमध्ये गेला आणि सांगितलं असं असं मकरध्वजाला आणि बिभीषणाला खड्गासुराने बंदी करून ठेवलेलं आहे आणि उद्या त्यांचा बळी देणार आहे. आता राम स्तब्ध झाला. रामाला प्रश्न पडला, मी जाणार कसा तिथं एवढ्या अवधीमध्ये आणि मी त्यांच्याशी तिथं जाऊन लढाई करणार कसं आणि ह्या दोघांना मोकळं करणार कसं. पण माझा भक्त आहे बिभीषण, त्याला सोडवलं नाही तर माझ्या बिरुदाला लांछन लागेल की आपल्या भक्ताच्या वेळेला राम काही धावला नाही. मग त्याला मारुतीने सांगितलं की तुम्ही कशाला काळजी करता, मी आहे ना, मी खड्गासुराचा वध करून त्या दोघांना पण उद्याच्या उद्या घेऊन येतो. असा मारुती मोठा वीर श्रेष्ठ आहे. ऐकोनी भक्तवचना ते, राम म्हणे मारुती ते, बाळ मागे चंद्रबिंबा ते, तैसा खेळ येत नसे. तो आणणे नवे द्रोणाचळ, राक्षस बांधिले पुच्छी सकळ, की सागर ओढण्याचे बळ, तेन चाले या स्थानी. महाकालीच्या आवरडात न प्रवेशे कदा हनुमंत, होईल तत्काळ शक्तिपात, आवरणा माझी प्रवेशता. जेथे हरिहरादी सुधा पाणी, जावया शक्य ना त्या स्थानी. तरी श्रीरामा तू स्वय चलोनी, कार्य साधी ते काळी. ऐकता तयाची वचनोक्ती, वदे रामासी मग मारुती. नेतो आता मी मैकावती, सैन्यासह सर्वाते. मारुतीची ऐकता वचन, राम झाला आनंद घन. दळभार सिद्ध करून, सिद्ध झाला ते काळी. तेव्हा काय करी वायुकुमर, पसरून या वामकर. दळभार घेतला त्यावर, गजरथ आश्वासम वेत. पुच्छ करून या थोर, घेतला त्यावरी वानरभार. सुग्रीवादी महावीर, बैसले सर्व पुच्छाग्नी. सव्य करी रामलक्ष्मण, घेऊन उडाला न लागता क्षण. मनोवेगे करून मैकावतीसी पातला. दळभार उतरता भूतळवटी, रामे आसुर परीक्षिता दृष्टी. गर्जना करी वीरजटी, दनानली पुरी ते काळी. आला जाणून रघुनंदन,
खड्गासुर झाला नंदघन, महाकालीचे करता स्मरण, पडले आवरण ते काळी. घाव त्वरे देत निशाणा, सिद्ध झाली सकळ सेना, वीर करती थोर गर्जना, डांगोरा पिटती नगरात. कोणी राहावे स्वमंदरी, रथी येऊनी बसावे समरी, शत्रुसी धरून सत्वरी, बळी देऊ उदयिक. मारुती आणि रघुवीर, येथे पातले करावया समर, त्वरे निघा बाहेर, जिंकावया रामासी. माझा पिता पितृव्यस्थानी, त्याने कपटे मारले समरणांगणी. असत्यवचनी हा चापबाणी, आला रणी आनायसे. राम लक्ष्मणास मारुती, यांची देईन पूर्णाहुती. चला त्वरे समराप्रती, शत्रुसी जिंकावया. ऐसा डांगोरा पिटता नगरात, तो शब्द ऐकता सीताकांत. परी कोणासी न दिसे कोठे व्यक्त, आवरणा माझी ते काळी. वाद्यध्वनी होता थोर, उचंबळले सप्तस्वागर, हाका देती महावीर, सिंहनादे अंबरदान आणले. असंख्य चौकडणी येती शर, समस्त खेळले सबरी वीर. शरवंडप झाला थोर, पडला अंधार ते समयी, कोणीकडून येती बाण. दश दिशा कोंदल्या संपूर्ण, सुग्रीव जांबुवंत वायुनंदन. तटस्थ विलोकी चौकडे, तेव्हा क्रोधावला वायुकुमर. आवरणाभोवती पुच्छ थोर, वेशले चौकडून शेषाकार, आवळोनी बांधावया. परी पुच्छ शिरे ते आवरणात, हनुमंत झाला शक्ती रहित. सायक वर्षता सीताकांत, पडती तृणवत भुवरी. राम तेव्हा विचारी मनी, तव दिसे ही विपरीत करणी. दृष्टी समरी न पडे कोणी, महान आवरण हे कालीचे. मारुती सह वानरदळ, रणी झाले सर्व विकळ. भरत शत्रुघ्नादी सकळ, झाले बलहत ते समयी. खड्गासुर मनी आनंदोनी, महाकालीस चिंतिता मनी. ती प्रगट झाली समरणांगणी, उग्र स्वरूपानी ते काळी. महाकालीचे थोरावरण, श्रीराम झाला बलक्षीण. तेने क्रोधे कालीने पसरले वदन, भक्षावया सर्वाते. कालिका लक्ष्मी क्रोधायमान, भ्याले विधी पंचवदन. रामासन्मुख प्रगटून, वदते झाले ते समयी. रामासी वदे पशुपती, क्षोमली पाहे ही आदिशक्ती. शक्तीहीन झालासी तू सीतापती, अनर्थ थोर ओढवला. समरी ना आता उरे काही, सामर्थ्य तुझे न चले पाही. महाकाली सावलोकी ये समयी, न उरे काही ये काळी. भयानक विक्राळ वदन, सप्त पाताळादी व्यापले गगन. यावनी थोर पसरले वदन, भक्षावया सर्वासी. तेव्हा श्रीरामे लक्षिता स्वस्वरूपासी, भयभीत झाला निज मानसी. न लक्षवे लक्षिता मुखासी, झाकले नेत्र ते समयी. तेव्हा रामासी म्हणे विधाता, शस्त्र हातीचे ठेवी आता. सद्भावे न मी जगन्माता, तरीच सुख पावशील. त्यात वालीचा शाप महान, तेने भ्रम पावला रघुनंदन. झाला समरी बलक्षीण, विचारन सुते मानसी. सुतमुखीची ऐकता वाणी, चित्ती मोद पावले मुनी. वदते झाले तय क्षणी, सुता प्रति प्रार्थोनी. वालीने काय निमित्त, शापिला से रघुनाथ. ते आम्हासी सांगे सच्छरित, पुराणात तरी नसे हे. मुनींचे सुशब्द ऐकोनी, सुतानंदले अंतःकरणी. म्हणे सत्कथा ही परमपावनी, श्रवण रंध्री साठवा. मारुती म्हणाला, मी जातो, पण त्या प्रभूने सांगितलं की हे काही द्रोणागिरी उचलून आणणं एवढं सोपं नाही आहे. हे आपल्या शेपटानं सगळ्यांना बांधून याच्यामध्ये समुद्रामध्ये बुडवणं एवढं पण सोपं नाही आहे. आणि रामचरणी जेव्हा मारुती म्हणला तेव्हा हा बोलला, खड्गासुराला वधणं एवढं सोपं नाही आहे. जसं बाळ एखादा चंद्रबिंब मागतंय म्हणून त्याला आरशात दाखवायचं, तसं नाही आहे. तिथं कालीचं आवरण आहे. त्या आवरणामध्ये हनुमंताने प्रवेश केला की हनुमंताचं बळ सगळं क्षीण होऊन जाईल. तर श्रीरामा तू स्वतःच चल आता. मग हनुमंताने काय केलं, हनुमंत म्हणला, सेनेसह आपण जाऊया सगळे, मी तुम्हाला तिथं घेऊन जातो. आता तो कसा प्रचंड रूप धारण करू शकत होता ना, सप्त पाताळ खाली आणि सप्त स्वर्ग वरती, एवढं रूप करू शकत होता हनुमान. मग हनुमंताने काय केलं, एका हातावरती सगळं सैन्य घेतलं रामाचं. हत्ती घोडे दळबार म्हणजे एवढा मोठा झाला. एका हातावरती राम लक्ष्मण घेतले. शेपटी अशी मोठी उंच उभारली की त्या शेपटीवरती सगळं वानर सैन्य घेतलं
आणि त्या सगळ्यांना घेऊन तो तिथं भूतळी उतरलेला आहे, जिथं हे सगळं चाललेलं आहे. मग त्या हेराने जाऊन सांगितलं पुन्हा, श्रीराम मारुती सगळे आता लढायला तुझ्याबरोबर आलेले आहेत. तो खड्गासूर तर आनंदित झाला, म्हणला येऊ दे येऊ दे म्हणला, माझ्या वडिलांना मारलंय, रावणाला पितृव्य म्हणजे वडिलाच्या ठिकाणी असणाऱ्या रावणाला पण ह्याने मारलंय, तर ह्याला मला बळीच द्यायचे. बरं झालं म्हणे सगळे आले, राम लक्ष्मण हनुमान सगळ्या सैन्यासकट म्हणे उद्या यज्ञामध्ये बळी देऊन टाकतो असं बोलतोय तो. आणि सगळ्या नगरात डांगोरा पिटला की सगळ्यांनी बाहेर पडा, सगळ्यांनी रथावर बसा, युद्धाला चला, हे आलेले ह्यांना आपल्याला पकडायचं आहे. आणि ते कालीचं आवरण असल्यामुळे शत्रू कोण येतो दिसत नाही ना, चारी बाजूने नुसते बाण येत आहेत, बाण येत आहेत, मारायचं कुणाला समोर. जसं कोरोना काळात आपलं झालं होतं की उपचार करायचा कशावरती, कोरोना कळतच नव्हता, तसं झालं. सुग्रीव, जांबुवंत, वायुनंदन म्हणजे हनुमंत सगळे किती क्रोधावले आणि काय झाले तरी काय त्यांचं होता होईना. हनुमानानं एकदा रागाने काय केलं, ते आवरण कालीचं होतं, त्या आवरणाभोवती चाहू बाजूनी आपलं शेपूट आवळलं की धरतो आतल्या आत सगळे आपटतो एकदा. पण ते शेपूट आवरणात गेल्याबरोबर हनुमानाची शक्ती सगळी निघून गेली. आणि मग रामाने किती पण बाण सोडले तर ते सगळे गवतासारखे जमिनीवर पडू लागले. तेव्हा रामानं मनात विचार केला की दिसतच नाही कोणतं युद्ध कुणाशी करायचं, हे कालीचं मोठं महान आवरण आहे. भरत, शत्रुघ्न सगळे त्यावेळी क्षीण झाले त्यांचं बळ. आणि खड्गासुराचा मनी आनंद झाला की बस म्हणला, आता कालीला बोलवतो, काली ह्यांना गिळून टाकेल. मग त्याने कालीचं स्मरण केलं, तिचं तप केलं होतं ना, तिने ह्याला दिलं होतं हे काय आशीर्वाद दिला होता किंवा वर दिला होता, त्याप्रमाणे ती प्रगट झाली. आणि असं मोठं इतकं प्रचंड रूप घेतलं की या सैन्याचं सगळ्यांना ती गिळू शकत होती, असं रूप घेतलेलं आहे. मग आता रामही घाबरला, रामाला काय समजेना की नक्की मी आता करू काय, सुधरे ना तिथं काय झालं ते. मग विधी आणि हरिहर तिथं हे झाले, घाबरले, हे राम कसा अंश रूपाने आहे ना. मग ते आले खाली आणि त्याला सांगितलं की रामा, हातातलं शस्त्र ठेव आणि कालीची प्रार्थना कर, तरच तू आता वाचशील. कारण तिनं सप्त पाताळ आणि सगळं गगन वगैरे एवढा मोठा जबडा की तिनं सगळ्यांना व्यापून टाकलं, ती एका क्षणार्धात तुम्हाला गिळू शकते. त्यात म्हणे तुला वालीचा शाप आहे. मग तेव्हा ह्या सुतमुखीची ही गोष्ट ऐकून शौनकाने विचारलं की वालीनं काय शाप दिला, का दिला, पुराणात काही कथा नसे तर तुम्ही आम्हाला ही कथा सांगावी. मग ते म्हणाले, बाबा तुम्ही ऐका, आता ही सुंदर कथा आहे ती मी सांगतो. श्रीरामे विचार करून स्वचित्ती, वालीचे सन्मुख न जाता, बाण मारावा उचिता, हृदय लक्ष्मी एकाळी. वृक्ष आडोनी मारला शर, त्याने वाली पडला धरणीवर, विगलित झाले सर्व शरीर, घाय लागता हृदयासी. समरी पडला वीरबळी, राम पातला तया जवळी, तयासी वाली वदे ते काळी, रामा प्रती ते धवा. वीर तू महान ख्यातिवंत, गोष्ट केलीस तेव्हा अनुचित, मातेत्वा न करता श्रुत, बाण मारला सावचित. परमपुरुषार्थी तू सीतापती, केलीस आज स्वकीर्तीची माती, तर शत्रू सन्मुख श्रीपती, शस्त्र हातीचे ठेवशील. मग ते कसे, मैं बैरी हूँ सुग्रीव प्यारा, कारण कोण नाथ मोहे मारा. त्याला विचारतोच तो वाली तेव्हा. आणि वालीवर हा रामाने अन्यायच केला आहे, झाडाआड लपून तो बाण मारला, सुग्रीवासाठी मारला. दोघं समदुःखी होते ना, ह्याची बायको त्यानं पळवलेली, ह्याची बायको रावणानं पळवलेली, आणि सुग्रीवाची बायको वालीजवळ होती, समदुःखी होते म्हणून ते एकत्र आले. मग त्यावेळी त्या वालीला मारल्यावर त्याला शाप दिला की शत्रूच्या समोर तुझी अपकीर्ती होईल, तू सीतेचा पती पराक्रमी राम आहेस, पण आज तू स्वतःच्या कीर्तीची माती केलीस, तू मला सावध न करता बाण मारलास झाडाआडून, त्यामुळे वेळ आल्यावर तू पण शत्रूच्या पुढं आपल्या हातातली शस्त्र ठेवशील असं सांगितलेलं आहे. आणि ऋण वैर हत्या जाण, भोगावी लागेल तुझं लागून, ऐसे ऐकता रघुनंदन, स्वमानसी दचकला. म्हणे हे मी अनुचित कर्म केले, हे भोगावे लागेल माते भले, कर्मेची हे घडविले बळे, कर्मेन सोडले कवणासी. यास्तव आता स्मरणांगणी, भ्रम पावला चाप पाणी, शस्त्र स्वहातीचे ठेवणी, नमी सद्भावे कालिकेसी.
जोडोनी अद्वय हस्त संवार कालिकेचे स्तवन करत पाव संकटी माते त्वरित करी रक्षण जगन्माते आदिमाया तू चितशक्ती अगाध असे तव शक्ती हरिहरादी अखंड गाती सद्गुण कीर्ती सर्वदा रामाचे जाणोनी मनोगत गुप्त रूपे शक्ती वदत प्रसन्न झाले तुझ निश्चित सांगते हे श्रवण करी शुद्ध आणि खडगासूर याने माझी भक्ती केली थोर प्रसन्न होऊन म्या सद्वर उभय तासी अर्पिला शुद्धे सवे सावधान मारुतीचे होता जाण तेव्हाच खडगासुराचे होय हानन याविण मृत्यू नसे याते कार्य हे आधी त्वरे आता त्याने संकट शमेल रघुनाथा याविण जाण सर्वता यशन पावे तुझ समरी न होता कार्य हे सिद्धतेसी आताची ग्रासीन मी सर्वासी तरी शीघ्र साधी सावधानासी तोवरी स्तब्ध राहते मी संकट हे व्हावया निरसन गजाननाचे करी स्मरण बुद्धिदाता तो गजानन करेल निर्विघ्न सर्व हे तरी त्वरे साधा अधिकार्य विघ्नेश नमिता पावेल जय दयाळू तो गणराय करील विजयी तुझ लागी महाकालीचे ऐकता वचन राम झाला आनंद घन गजाननाचे करीत स्तवन सद्भाव अंतरी धरोणी संकट हरता तू विघ्नहर मत संकट हे करी दूर दयासागर तू लंबोदर मागतो कर जोडोनी ब्रह्मणस्पती तू बुद्धिपती सद्बुद्धी दे या मारुती प्रती धाव सत्वर श्री गणपती पायी लागलो तुझ्या मी ऐसे ऐकता स्तवन राम झाला आनंद घन मग मारुतीस समीप पाचारून प्रेमे वदे ते काळी मदभक्त तू अससी मान माझी या शब्दास दे इमान शुद्धे सवे करी सावधान संकट वारी ये काळी मारुती म्हणे ही गोष्ट न करी मी कदा स्पष्ट यावनी मरण माते असे इष्ट ब्रह्मचर्यत्व मी नभंगी आकारा आले जे जे पाही लया जाणार न राहे काही यास्त स्वनेम भंगी सर्वताही श्रीरामा सत्य जानमी वदता ऐसे मारुती समजाविता तयासी सर्व रीती कदा न मांडी वचनोक्ती राम तेने चिंतावला राम मानसी खिन्न होऊन मारुतीस वदे दिन वदन तो वचनास म्या दिदला मान स्वनेमासी भंगोनी एकपत्नी व्रत त्यागेले निर्धारी परयोषितेच्या मंचकावरी बैसलो मी हे शोधी अंतरी तव शब्द सत्य करावया तेवी व्रत तुझे ना भंगिले अंतरी शोधी तू ये वेळे गजाननासी तू आराधिले स्वनेमासी रक्षावया त्यात तुझा हा परोपकार यज्ञी रक्षितोसी जीवसाचार यावने पुण्य नसे थोर स्वमानसी हे विचारी म्याच पाही तू स्वतः हाकारिता भंगिले मी एकपत्नी व्रता रामाचे सुशब्द ऐकता मारुती मानसी आनंदला वंदोनिया रामचरण वदता झाला हस्त जोडणं स्वामी कार्यात वेचिन प्राण नेमाची शक्यता न मानी तेव्हा विधी विश्वामित्र बृहस्पती वसिष्ठ जमदग्नी आणि आत्री नारदे येऊन मारुती सिद्ध झाले ते नारदे घेऊन या मारुती सिद्ध झाले ते काळी रामासी प्रेमे कोर्णी मन वेगे निघाला वायुनंदन न लागता एक क्षण कुशद्वीपी पातले शुद्धेस लक्षून ध्यानस्त विदितीयसी आनंदे वदत मागे वर आता त्वरित प्रसन्न झालो तुझ लागे घेऊन पातलो वायुनंदन याचे सवे करी सावधान शुद्ध दिन आजी महान करी त्वरा ये काळी सुशब्द ऐकता हा कानी सावध झाली से महिनंदिनी नेत्र उघडून लक्षिता विधाता सन्मुख लक्षिला सप्तऋषी नारद हनुमंत देखता झाली हर्षभरित विधीस तेव्हा प्रार्थित हस्त जोडून आनंदे जे शब्द मी आता वदेन ते सत्य व्हावे संपूर्ण अंतव हस्ते करून करी सावधान ये समयी तथास्तु वदोनी सावित्रीपती शुद्ध आणि मारुती उभय करोनी उभयाप्रती अंतरपाठ येला तेव्हा काय करी वायुकुमार पृष्टी करून ती समोर उभा राहायला जोडून कर प्रताप शूर ते समयी तेव्हा शुद्धाविधीस वदे वचन पृष्टीसी केवी लावावे लग्न तरी सन्मुख उभा करून सावधान वदा आता पुच्छ हे आड आले असे उभयतात जनविरुद्ध हे सर्व दिसत विवाह समयी नेमस्त सन्मुख उभे असावे
त्याचा ऐसे कधीन झाले आजवरी, शोधोनी पहा निज अंतरी. तरी सन्मुख फिरवोनी ऋषिकेसरी, सावधान वदा आता. तियेची ऐकोनी वचनोक्ती, वदता झाला बृहस्पती. मर्कट या अतीत पुच्छ निश्चिती, पूज्यमान असे हे. त्यातून कपीचे पुच्छ निर्धारी, मनो इप्सित कामे सर्व करी. पुच्छ योगे वीर केसरी, आतुरबळी असे हा. यास्तव पुच्छही उभारून, उभा राहिला पृष्टी करून. पुच्छासे हे महापुण्यवान, तर लग्न लावी आण हे. पुच्छासे हे महाबळी, दानवा बांधून घातले बळी. तर लग्न लावी तू ये वेळी, विलंबन करी मुहूर्तासी. गजानन माया ही अतुर्बळी, तेने मही दुहिता मोह पावली. भ्रम झाला तये काळी, अगठीत लीला तयाची. विधी गुरु वत्ता सावधान, गगनी उडाला वायुनंदन. असावध नसे त्याचे मन, सावध अखंड हरनिशी. इकडे शुद्ध सवे होता सावधान, खड्गासुराचे झाले निधन. आपोआप पडले शिर तुटून, शस्त्र कोणी न मारिता. निरसले कालीचे आवरण, प्रकाशमान झाले सूर्यकिरण. तेव्हा आनंदोनी या सूर संपूर्ण, पुष्पवृष्टी करताती. इकडे गगनी जाता हनुमान, शुद्धा झाली क्रोधायमान. म्हणे कपटी तू वायुनंदन, अमंगळ तुवे स्त्रिया तुझा अर्चितील. पिशाच्याची होईल संगती, पुरातन घडे तुझी वस्ती. तुझ्या शब्दापासून मारुती, राहिल गर्भ स्त्रियासी. वदोनी ऐसी शापवाणी, प्रज्वलो निया जठराग्नी. देह भस्म केला ते क्षणी, सद्गुरु पदासी नमोनी. विधी मारुती स मुनिवर, मैकावतीस पातले सत्वर. सर्वासी रक्षिता रघुवीर, मोद चित्ती पावला. बिभीषण मकरध्वजाशी आणून, भेटला नंदे रघुनंदन. मकरध्वज मैकावतीस स्थापून, बिभीषण लंकेसी पै गेला. शुद्धेच्या शापयोगाने उद्विग्न झाला मारुती मनी. हे जाणून या चापपाणी, म्हणे प्रार्थी आता गजवदना. तव मनीचे मनोगत, पूर्ण करेल एकदंत. वत्ता प्रेमे सीताकांत, वायुसुता नंदला. एकांत स्थानी बैसोनी, सद्भावे चिंतिला चिंतामणी. स्तुती करता आनंदाने, कर जोडोनी ते काळी. पूर्ण ब्रह्म तू ब्रह्मणस्पती, भक्त कैवारी तू मंगलमूर्ती. वेदश्रुती अखंड गाती, सद्गुण कीर्ती सर्वदा. जगदात्मा तू सर्वेश्वर, अलक्ष्य लक्ष अगोचर. तो तू सगुण निर्गुण लंबोदर, संकटी पडलो धाव वेगी. धाव धाव बा एकदंता, दास तुझा मी तारी आता. तुझं वाचून न रक्षिता, दयावंता ये काळी. मारुतीचा जाणून सद्भाव, प्रगटला देवादिदेव. मारुतीस म्हणे तुझा झाला गर्व, सिंधुरा अंगीना चर्चेला. यास्तव बादली शापवाणी, शुद्धाई होईल प्रमिळा राणी. तेव्हा बुभुक्कारापासूनी, गर्भ राहील स्त्रियासी. प्रमिलेच्या स्त्री राज्यात, गर्भ राहे अन्य देशात. अर्चन करतील स्त्रिया समस्त, या भूतळवटी सर्वही. अमावास्या पौर्णिमास, शनिवारी सिंदूर चर्चितील शरीरास. अर्पिता रक्तपुष्पास, सौख्य पावतील सर्वही. सिंदूर चर्चिल तुझ जो यादिनी, तयाची संकटे विघ्ने निरसोनी. सौख्य त्या पावेल मनी, शापन बाधेल तुझ लागे. वावया तुझा शापमुक्त, मच्छंदर होईल उमाकांत. गोरक्ष होईल अनंत, जालंधर होईल विधीने मस्त. सूर्यस्वमाधी जोगी जे, तेव्हा प्रमिळेसी वर्ता उमाकांत. तत्काळ होशील शापमुक्त. वदोनी ऐसे एकदंत, गुप्त झाला ते समय. ऐकता ऐसा सद्वर, आनंदला वायुकुमर. रामासी तेव्हा नमन सत्वर, सद्वर सर्व कथियेला. कर्तळी घेऊन दळभार, अयोध्येसी पावले सत्वर. आनंदे पावला रघुवीर, गजाननाचे दयेने. नित्य किंवा शनिवारी, नित्य नेमे जो अर्चन करी. सिंदूर लावेल शरीरी, तेल मिश्रित करोनी. रक्तपुष्प आणि मंदार, याचा मारुतीने मारुतीचे गळा घाली हार. रक्त अक्षदा मस्तकावर, मावा अन्न नैवेद्य अर्पिल. विप्रासी देऊनी दान, इच्छित घालेला आनंदे अन्न. यथाशक्ती अर्पोनी धन, तांबूल देईल प्रीतीने. शनिवारी हनुमंता, तैलाभिषेक नेमे करता. त्यात उभयताची सार्थकता, होतसे जाण निर्धारी. याने शापन बाधे मारुतीस, अर्चकाचे मारुतीपूर्वी मानस. निवारण करी सर्व पिढेस, कथिता अर्चन नेमाने. सद्भावे हे चरित्र करता श्रवण, सर्व विघ्ने होती निरसन. मनोइप्सित कामना होती पूर्ण, नित्य श्रवण केले याने.
मग ते वालीन दिलेल्या शापाबद्दल सांगितलं आपल्याला. आणि मग रामाला स्वतःला म्हणलं की माझी कर्मगती आहे, मी काय करू शकत नाही. माझ्या कर्मामुळं मला हे माझ्या हातून झालं एक, आणि मला हे भोगावं लागणार आहे. आणि मग रामाने आपली शस्त्र खाली ठेवली आणि आधी मायेला नमन केलं आणि तिचीच प्रार्थना केली की बाई ग, धाव आता तू आणि रक्षण कर आमचं. मग ती काली गुप्त रूपाने जवळ आले आणि रामाला म्हणले, रघुनाथा काय आहे म्हटली, खरं तर मी ह्याच्या तपाने ह्याला वर दिलाय. खड्गासूर आणि त्याची बहीण शुद्धा या दोघांनी माझं प्रचंड तप केलं, तर मी त्यांना दिलाय वर. त्यामुळे त्याला युद्धसभेत त्याला मदत करणं माझं काम आहे. आता ह्याला एकच उपाय आहे, जेव्हा त्याची बहीण जी शुद्ध आहे ती जिथं कुठं आहे तिथं या हनुमंताला घेऊन जा आणि ताबडतोब दोघांचं लग्न लावा. ह्या दोघांचं लग्न झालं की याचा मृत्यू आपोआप होणार आहे. मग महाकालीचं हे वचन ऐकून तोपर्यंत म्हटले मी स्तब्ध राहते, तुमचं हे पटकन काय असेल ते करा, तरच नाही तर म्हटले मला सगळ्यांना गिळावंच लागेल, सगळ्यांना खाईन म्हटले मी, तर मी तोपर्यंत स्तब्ध राहते असं म्हणून ती स्तब्ध राहिली. मग रामाने मारुतीला जवळ बोलवलं आणि सांगितलं की असं असं बाबा लग्न करायला लागेल पटकन तुला शुद्धेसवे, तरच हे संकट आता निरसन होईल. आता मारुती हट्टाला पेटला. मारुती म्हणतो मेलो तरी चालेल, मरण पत्करलं, पण माझं ब्रह्मचर्य व्रत आहे, माझा नेम काय मी सोडणार नाही. मग राम त्याला म्हणतो बाबा तुला बघ, मी तुझ्यासाठी मी एकपत्नी व्रत माझं त्यागलं आणि परक्या बाईच्या मंचकावर जाऊन मी बसलो, तुझा शब्द मी खरा केला की नाही, मग त्यात तुझं व्रत नाही भंगलं ना माझं भंगलं, असं काहीतरी शोध ना. मग त्यानं रामाने त्याला आठवण करून दिली की तू गजाननाची जेव्हा आराधना केली आहेस आणि स्वतःचं नेम तुझा रक्षण करण्यासाठी, आणि गजानन तुला तेव्हा काय सांगितलं होतं तुला आठवतं आहे का. मग गणपतीनं त्या काली बोलली गणपतीची प्रार्थना करा म्हणजे गणपती त्याला समजावेल. तर त्यानुसार ती आठवण करून दिल्यावरती त्याला आठवलं. आणि मग म्हणे बाबा ठीक आहे, स्वामीच्या कार्याकरता माझा प्राण गेला तरी चालेल, तर माझा नेम काही मी आता लक्षात ठेवत नाही आणि मी तयार आहे लग्नाला. मग विश्वामित्र, बृहस्पती, वशिष्ठ, जमदग्नी हे सगळे ऋषी आले, नारद आले आणि त्यांनी मारुतीला घेऊन ते सिद्धकाळी निघाले. कुठं निघाले तर ही कुशद्वीपालाच राहिली होती ना, ही काही महिकावतीला परत आली नव्हती. तिथं तिला घेऊन गेला, तिच्यासमोर विधी उभा राहिला स्वतः म्हणजे ब्रह्मदेव. बायग म्हटला प्रसन्न झालो तुला, तुला काय पाहिजे ते माग. ती आता विधीची प्रार्थना करत होती, त्याला तप करत होती. ते कानी ऐकून ती सावध झाली, सोबत हनुमंताला बघितलं. मग ती आनंदित झाली, म्हणली याचं आणि माझं लग्न करून द्या, मी जे सांगते ते तुम्ही करून दाखवा. मग हे लोक म्हणे ठीक आहे, त्यासाठीच तर मारुतीला आम्ही घेऊन आलो आहे. मग दोघांना लगेच उभं केलं आणि अंतपाठ धरला दोघांच्यामध्ये. मारुती काय केला, पाठ करून उभा राहिला, कारण हनुमंताने गजाननाने सांगितलेलं बाकीच्या अंगाला सिंदूर लावला असतं तुझं ब्रह्मचर्य काही भंगणार नाही. पण हनुमंताने लावला नव्हता वाटतं तो सिंदूर नंतर पुढे. आणि मग शेपटी तर ती म्हणली असं कुठे होतं का कधी शेपटाशी लग्न, म्हणे एकमेकाच्या समोर तोंड करून उभं करतात का पाठ करून उभं करतात, असा कसा विवाह म्हणे. मग ह्याने सांगितलं की हा नरवानर आहे की नाही, हा मरकट आहे, व यांच्यामध्ये शेपटीलाच महत्त्व आहे, यांची शेपटीच मोठी महत्त्वाची असते मरकट जातीमधली. आणि याच्या शेपटीने याला भले भले राक्षस बांधलेत, समुद्रात बुडवलेत, बळी दिलेत, याच्या शेपटीने ह्यानं आकाशामध्ये उड्डाण केलेलं आहे, असं सगळं तिला सांगितलं, समजावलं. बाई ग वेळ घालवू नको, मूर्त चालला वाया. मग गजाननानं अशी माया तिच्यावरती मोह टाकला की ती ह्या गोष्टीला तयार झाली. मग याने अंतपाठ धरला आणि सावधान हा शब्द उच्चारल्याबरोबर मारुतीने अंतराळामध्ये उडी मारली. आता इकडे सावधान शब्दाबरोबर खड्गासुराचं शिर आपोआप तुटून खाली पडलं. कोणी मारायची गरज पडली नाही, कारण त्याने सांगितलं होतं ना, नर वानर कुणाच्या हातून मी म्हणजे देव दानव पशु कुणाच्या हातून माझं मरण नको. आपोआपच त्याचं शिर तुटलेलं आहे. पण हनुमानवरती उडाल्यावरती मुलगी क्रोधायमान झाली शुद्धा. तिने त्याला शाप दिला, म्हणली तू कपटी आहेस, म्हणली तू वायुनंदन म्हणजे वायूच्या मुला, वायूच्या पुत्रा, तू कपटी आहेस. तर मी तुला आता शाप देते की अमंगळत्वे स्त्रिया तुझा अर्चितील,
पिशाच्याची संगती होईल. एखाद्या नगरीमध्ये तू राहणार नाहीस तर तुझी वस्ती कुठे आहे? स्मशानात आहे. आणि तुझ्या शब्दापासून स्त्रिया गरोदर राहतील, गर्भ राहील त्यांना. आता ही अमंगळत्व अर्चन म्हणजे काय माहिती आहे का? मी हे कुठंतरी वाचलेलं आहे, ऐकलेलं आहे. जेव्हा आपलं काही काम असेल तर स्पेशली बायकांनी मारुतीला नग्न होऊन प्रदक्षिणा घालायच्यात. मग तुम्ही घरामध्ये एखादी मूर्ती पाटावर ठेवा, दारं खिडक्या लावा आणि नग्न होऊन त्याला प्रदक्षिणा मारा मारुतीला. 11, 21, 108 काय जे तुमचं काम लवकर होतं असं कुठंतरी मी वाचलेलं आहे. म्हणून अमंगळत्वे तुला स्त्रियाच तुझ्या मागं लागतील. हा ब्रह्मचारी ना, मग तिने स्त्रियाच मागं लावून दिल्या. तेव्हा बायकांनी नेहमी काय व्रत असेल, एरवी जरी साधं काही असेल तर मारुतीचं पूजन भजन केलं पाहिजे. मग दुसरं म्हटली की तुला ह्या नाही नगरात नाही बघा, मारुतीचं मंदिर गावागावात जा. पूर्वीच्या काळी तरी, आता शहरं वाढली म्हणून. नाही तर मारुतीचं मंदिर हे गावाच्या एका टोकाला असतं किंवा स्मशानाच्या जवळपास. म्हणजे ती भूतप्रेत पिशाच्य बाधा होऊ नये. आणि गावाच्या टोकाला म्हणजे गावाचं रक्षण करता मारुती आहे, अशा पद्धतीनं ते सांगितलेलं आहे. तिसरं आहे पिशाच्याची संगती म्हणजे तेच आजूबाजूचं स्मशान. आणि तुझ्या भुभुक्कारापासून बायका गरोदर राहतील. तुझे शब्द नुसते असतील त्याला गरोदर राहतील. तर ती नवनाथामधली कथा आहे, त्याचा खुलासा इथं पण पुढं आलेला आहे. मग त्याने काय केलं, सगळे मायकावतीला आले मारुतीला घेऊन. मग भेटले मकरध्वजाला वगैरे, बापले काय ते. मग पुन्हा त्याला राज्याला स्थापलं. बिभीषण आपला लंकेला आला. मारुतीनं पुन्हा सगळे आपल्या हातावरती घेतले आणि अयोध्येला आणून सोडले. पण त्या शुद्धेच्या शापाने मारुती मनामध्ये उद्विग्न झाला होता. मग त्याला रामानेच सांगितलं की गजाननाची प्रार्थना कर, गणपती तुला यातनं रस्ता दाखवेल. मग पुन्हा एकांती बसून मारुतीनं गणपतीची प्रार्थना केलेली आहे. आणि त्याला सांगितलं, बाबा हा असला कसला मला शाप मिळाला, त्यातनं मला सोडव. मग गणपती म्हणला, तुला सिंदूर दिला होता अंगाला लावायला, पण गर्वानं तू लावला नाहीस, म्हणून तुला हा शाप बाधला. नाही तर काय तुला हा शाप बाधला नसता. मग आता त्याने सांगितलं, बाबा तू सगुण निर्गुण लंबोदर, तूच आहे सगळ्या सृष्टीचा करता करविता, एकदंता धाव, आणि या शापातून मला आता कसं काय ते बाहेर काढायचं ते बघ तू. मग त्याने सांगितलं की ही जी आता तिनं काय केलं, मारुतीला शाप दिले आणि स्वतःचा जठराग्नी प्रज्वलित करून स्वतःच्या अंगाला जाळून घेऊन ती गेली म्हणजे देवाच्या पायाशी थोडक्यामध्ये. मग सांगितलं की ही शुद्ध आहे ना, ही पण प्रमिळा राणी होईल. आता हिचं नाव प्रमिला आहे, काही ठिकाणी तिचं नाव पद्मावती किंवा पद्मिनी आहे. आणि ती स्त्री राज्याची राणी असते आणि तिथं पुरुषांना अजिबात प्रवेशच नसतो. पुरुषाचे गर्भ जरी राहिले तरी मारुतीच्या बुभुक्काराने ते गर्भ गळून पडायचे. तिथं फक्त स्त्री राज्य. आणि मारुती त्या नगरीत फक्त वर येऊन बुभुक्कार करायचा तरी त्या स्त्रिया त्या तोंडातून जे थेंब उडायचे बुभुक्कार करताना, त्या थेंबातून त्या गरोदर राहायच्या स्त्रिया. मग त्याला आता काय सांगितलं त्याने, वर काय दिला की तुझी कशी यातून सुटका होईल हे सांगितलं आहे. तर या भूतळावरती सर्व स्त्रिया तुझं पूजन अर्चन करतील. अमावास्या पौर्णिमेला शनिवारी तुझ्या शरीराला सिंदूर लावतील, त्याला लाल फुलं व्हायची, तर सगळ्यांना सुख मिळेल. सिंदूर चर्चिल या दिवशी जो, त्याची सगळी संकट नाश होतील आणि तुला पण शाप बाधणार नाही. त्याला शाप बाधू नये म्हणूनच त्याला सिंदूर लावायचा आहे. आता ती सगळी नवनाथांमधली कथा आहे. चलो मच्छंदर गोरखाया, तर उमाकांत हा स्वतः मच्छिंदर होईल. आणखीन गोरख हा अनंत होईल. म्हणजे मच्छिंद्रनाथ कोण आहे तर स्वतः शंकर आहे. आणि गोरक्षनाथ कोण आहे तर अनंत म्हणजे स्वतः कृष्ण आहे. जालंधरनाथ कोण झाला आहे तर ब्रह्मदेव झाला आहे. आणि सूर्य सोम इत्यादी सगळे जोगी होतील. मग त्यात ती कथा आहे की त्या स्त्री राज्यामध्ये मग मारुतीला ह्या बुभुक्कारातनं सोडवण्यासाठी स्वतः मच्छिंद्रनाथ तिथं जातात. आणि मग ती लग्न करते, त्यांच्याशी लग्न करते किंवा त्यांना एक पती म्हणूनच स्थान देते. आणि मग ते मच्छिंद्रनाथ आपलं सगळं हे विसरतात, आयुष्यातलं जे आपण का आपला अवतार झाला आहे, आपण का झालो आहे हे विसरतात. आणि मग तो गोरक्षनाथ खरा शिष्य, तो तिथं त्या गाणी बजावणी करणार ज्या स्त्रिया असतात त्यामध्ये स्त्रीचं रूप घेऊन जातो.
आणि मग तिथं तो त्या मृदुंगातनं तो आवाज काढतो, चलो मच्छिंदर गोरख आया, चलो मच्छिंदर गोरख आया. तेव्हा मच्छिंद्राला कळतं आता या सगळ्या सुखातनं बाहेर पडलं पाहिजे, आता माझा शिष्य न्यायला आलाय. आणि मग तो तिला वर देऊन बाजूला होता. तर त्या हनुमंताच्या बुभुक्कारानं आधी तिथं पुत्रप्राप्ती व्हायची, अशी ती कथा आहे. मग रामाशी नमस्कार केला, सगळा हा आनंदला वायुकुमार, रामाचे तेव्हा नमुनी सत्वर, सद्वर सर्व कथी येला. मग सगळे आपले घेतले परत, अयोध्येला आणून सोडलेले आहेत. मग आता याने काय सांगितलं, नेहमी शनिवारी जो काही मारुतीची अर्चना करल, त्याच्या डोक्यावरती सिंदूर ठेवल, त्याला माव्याचा नैवेद्य अर्पण करल, ब्राह्मणाला दान देईल, कोणालाही आनंदाने अन्न देईल, तर अशाला आणखीन तांबूल द्यायचं आहे, रक्त अक्षदा, लाल अक्षदा, लाल तांबूल. आता हे आपल्याला मारुतीला रुई तेल वगैरे माहिती आहे, पण लाल हा प्रकार आपल्याला आता कळला याच्यामध्ये, की त्याला रक्तवस्त्र, रक्तफुलं, तांबूल द्यायचं असतं शनिवारी. तेलाचा अभिषेक करायचा, तर त्यानं सगळ्याची सार्थकता होत असे. याने शाप न बाधे, मारुतीला शाप बाधत नाही ते हे लावलं की सिंदूर, आणि मग तो तुमचं मारुती रक्षण करतो. सद्भावे चरित्र हे करता श्रवण, सर्व विघ्ने होती निरसन, मनोइप्सित कामना होती पूर्ण, नित्य श्रवण केले याने. भक्त काय वारी श्री गणपती, शापमुक्त केला से मारुती, ऐसाच पूर्वी पशुपती, गंगेस वरता चिंतित. आंबा झाली क्रोधायमान, अर्ध गिळला पंचवदन, उन्मादास आज्ञा पुन, गंगेस विटंबोनी वधावया. तेव्हा गंगेने स्मरता चिंतामणी, प्रगट झाला मोक्षदानी, उन्मादासी वधूनी मुक्त केले शिवासी. हे सुतमुखीचे ऐकता वचन, सुतासी वदती नम्रवचन, हे पुढील अध्याय निरूपण, श्रवण करा आनंदे. पवित्र कथा ही अति अद्भुत, श्रवण करता श्रोते भक्त, पूर्ण करील सर्व मनोगत, सादर होता कथेसी. जय जयाजी विनायका, दीनदयाळा भक्त पालका, मायातीता विश्वव्यापका, दया घना हे रंबा. अनंतरूपी तू सर्वेश्वर, अचळ अभंग निर्विकार, तुझ्या लिलेचा नलगे पार, भागले वेद वर्णिता. धुंडीवरदा लंबोधरा, मयूरवाहना मोरेश्वरा, दयासागरा विघ्नहरा, पूर्ण ब्रह्मा सर्वेशा. कथानक हे अति महान, दयासागर तू गजानन, दासहृदयी बैसून, रसाळ शब्दच वीसी. इति श्री चिंतामणी विजय ग्रंथ, श्री गणेश पुराण आदी गणेश भागवत, त्यातील सारांश परिसोत भक्त, द्वात्रिशंतितम अध्याय रसाळा. श्री गजाननार्पण नमस्तू. मग आता जसा मारुतीला शापमुक्त केलाय, तसाच पूर्वी पशुपतीला म्हणजे शंकराला देखील शापमुक्त केलं होतं. गंगेला जेव्हा त्यानं वरली, तेव्हा ती आंबा क्रोधायमान झाली आणि तिनं अर्धा ह्याला शंकराला गिळला होता रागाने. आणि उन्माद नावाचे जे तिच्याकडे आहेत सेवक, शिवाचे गण, त्याला आज्ञापून गंगेला विटंबना कर सांगितलं, काढतील आणि तिचा वध कर आणि काढ जटेतून ओढून बाहेर. तेव्हा गंगेनं चिंतामणीचं स्मरण केलं, मग तो प्रगट झाला, उन्मादाला त्यानं मारून टाकला आणि शिवाला त्या आंब्याच्या तोंडातून मुक्त केलं आहे. मग आता हे सुतमुखीचं गोष्ट ऐकून शौनक ऋषी म्हणाले, ही काय कथा असेल ते आम्हाला तुम्ही आता सांगा. मग ते म्हणाले, आता सांगतो. तर ही कथा आपल्याला पुढच्या अध्यायामध्ये ऐकायला मिळणार आहे. इथे हा अध्याय 32 समाप्त झालेला आहे. इथे श्री चिंतामणी विजय ग्रंथे द्वात्रिशंतितम अध्याय समाप्त. हा श्री कृष्णार्पण नमस्तु. ओम गम गणपतये नमः. गणपती बाप्पा मोरया.